मिळालाच पाहिजे. नराधमाला फाशी झालीच पाहिजे. नराधमाला फाशी झालीच पाहिजे. जय श्रीराम. मी सुरेश वाघ, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय हिंदू संघटन जळगाव. तर नसरापूरमध्ये जी घटना घडलेली आहे तर ती महाराष्ट्राला अतिशय काळिमा फासणारी घटना आहे. आणि आपण एक घटना विसरत नाही तोपर्यंत दुसरी घटना घडते आहे. जसं डोंगराळे गावामध्ये जी घटना घडली तर 4 महिन्यापूर्वी ती घटना घडल्यानंतर आजही त्या ठिकाणी त्याची कार्यवाही कोणत्याही प्रकारची होत नाही. त्यानंतर वृत्तपत्राच्या माध्यमातून ज्या बातम्या येत आहेत तर त्याच्यामध्ये साधारणतः 25 ते 28 लहान बालकांवरती अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत. आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी आपलं शासन किंवा प्रशासन जे आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही, कायद्यामध्ये कोणतेही बदल होत नाही. म्हणजे हा जो अत्याचार केला जातो ह्या नराधमांवरती कारवाई केली पाहिजे. परंतु दुर्दैव असं आहे की आपण लोकशाहीमध्ये आपण आपल्या भारतामध्ये जी लोकशाही आहे तर त्या लोकशाहीच्या याच्यामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यामुळे कायद्याच्या अनेक पळवाटा आहेत. जसं एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो अतिशय 1 महिना किंवा त्या ठिकाणी जामीन देऊन तो बाहेर पडतो, तसं अत्याचार केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी काही कायद्यांमध्ये तरतूद त्या ठिकाणी त्याला फाशीची शिक्षेची त्या ठिकाणी नाही आहे. विशाखा समितीसुद्धा जे आहेत तर त्या फक्त कागदावरच आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये असेल किंवा अशा अनेक जे काही खाजगी कार्यालय असतील त्या ठिकाणी विशाखा समितीसुद्धा स्थापन केलेली आहे. परंतु त्या ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार होतात, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कार्यवाही त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला एकच सांगावंसं वाटतं तर आपला जो शक्ती कायदा जो आहे तर शक्ती कायद्यामध्ये साधारणतः अशा प्रकारचा जर अत्याचार झाला तर 15 ते 21 दिवसामध्ये साधारणतः जो अत्याचार करणार आहे तर त्याला फाशी दिली जाते. आणि म्हणून शक्ती कायदा हा भारतामध्ये लागू झालाच पाहिजे असं आमच्या या ठिकाणी म्हणणं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या दैनंदिन घटना म्हणजे आम्हाला असं वाटतं आहे की प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही काही ना काही निवेदन घेऊन या ठिकाणी येतो आहे आणि अत्याचार होतो आहे निवेदन देतो आहे, अत्याचार होतो आहे निवेदन देतो आहे. परंतु त्या ठिकाणी गुन्हेगाराला फाशी होत नाही. गुन्हेगाराला खऱ्या अर्थाने चौकामध्ये जेव्हा फाशी दिली जाईल तर त्यावेळेस प्रत्येकाला त्या ठिकाणी त्याचे दुष्परिणाम कशा प्रकारचे आहेत म्हणजे त्या ठिकाणी अत्याचार करताना त्याला अगोदर आपलं शेवट कसा होणार आहे हे त्याच्या लक्षात जर आलं तर त्या ठिकाणी बरं होईल. आणि म्हणून आपल्या कायद्यामध्ये दुरुस्ती नक्कीच व्हावी. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही या माध्यमातून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आम्ही निवेदन देतो आहे राष्ट्रीय हिंदू संघटनेच्या माध्यमातून की ताबडतोब लवकरात लवकर अशा चिमुकल्यांवर अत्याचार हे थांबले पाहिजेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बोलावं तरी काय आहे नराधमाविषयी. दिवसातनं 5 ते 10 वेळा कानावर येतं की कुठं अत्याचार झाला, कुठं विनयभंग झाला, कुठं छेडछाणी झाली महिलांची. करावं तरी काय. पण जर प्रशासनांना काही न्याय देता येत नसेल तर त्यांनी खुशाल त्या नराधमांना जनतेच्या हवाले करावा. जर त्यांच्याकडनं काही प्रोसिजर होतच नसेल तर त्यांनीही त्यांच्या नोकरीवर न येऊ देता आरोपीला प्रशासनाने डायरेक्ट जनतेकडे देऊन द्यावं. जनतेचा निर्णय असेल त्याच्यासोबत काय करावं किंवा नाही करावं. प्रत्येकाला आई पाहिजे, कुणाला पत्नी पाहिजे, कुणाला मुलगी पाहिजे. म्हणतात की मुलगी लक्ष्मी आहे, पण ती लक्ष्मी आज सुरक्षितच नाही आहे. एक स्त्री रस्त्यावर चालू शकत नाही तर 3 ते 4 वर्षाची मुलगी रस्त्यावर चालणार कशी. तिला खेळण्याचा, तिचा हसणं कुदण्याचा सगळा हक्क तिचा आज छिनला जातोय फक्त या नराधमांमुळे. आपण कुठेतरी बघतो की वेश्य व्यवसाय थांबवा. वेश्य व्यवसाय चालू असून सुद्धा इतके बलात्कार होत आहेत. मग तुम्ही वेश्य व्यवसायाला 2 मिनिटात अडी घालता. त्यापेक्षा ह्या नराधमांना फाशी द्या, रोडावर आणा. किती निवेदन द्यायचे, किती आंदोलनं करायचे, किती मोर्चे काढायचे. पब्लिक फक्त हेच करणार आहे का. किती न्याय पब्लिकला भेटतो आहे का आजपर्यंत. एका तरी अपराधाला आतापर्यंत 8 दिवसात फाशी मिळाली आहे का. ही एकही बातमी आजपर्यंत पेपरमध्ये आली नाही. पेपरमध्ये बातमी फक्त हीच येते 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, एका महिलेवर बलात्कार झाला, एका वृद्धावर बलात्कार झाला. पण फाशी किंवा न्याय भेटतो कोणाला आहे. प्रशासन आतापर्यंत करतं काय आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव रत्ना अत्तरदे, राष्ट्रीय हिंदू संघटन महिला अध्यक्ष.